अपयश एक चुनौती है, स्वीकार करो। अपयश एक चुनौती है, स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या तुमच्या विश्वासाच्या आणि लाडक्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आपण आज एका खास तुमच्या आग्रहाखातर एका विशेष मुद्द्यावर चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत। ही चर्चा आणि हा संवाद सुरू करत असताना तुम्हाला एक कळकळीचं आवाहन करायचं। या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नाही तरी चालेल, मात्र तुमचं ध्येय साकार करायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावंच लागणारे, कष्टाला पर्याय नाही। मग आज आपण कुठल्या विषयावर आणि कुठल्या मुद्द्यावर संवाद साधणार आहोत? तुम्ही अनेकांनी मेसेजच्या माध्यमातून, तुम्ही अनेकांनी कॉलच्या माध्यमातून विनंती केली होती, आग्रह केला होता आणि मी म्हणतो तुमचा हक्क आहे। मास्टरमाइंड करिअर अकॅडमी हे व्यासपीठ तुमच्या हक्काचं व्यासपीठ आहे। कुठलाही कोर्स जॉईन केलेला नसेल, कुठली फी भरलेली नसेल तर आम्ही मानतो की महाराष्ट्रातील या भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणं, सहकार्य करणं, योग्य दिशा देणं, शक्य ती मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि म्हणूनच याच कर्तव्याच्या भावनेने आज मी माझ्या महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेमध्ये कार्यरत असणाऱ्या तमाम विद्यार्थी बंधू आणि भगिनींसाठी तलाठी भरती आणि त्यानिमित्त आपणा सर्वांसाठी आलेली सुवर्ण संधी यावर संवाद साधणार आहे। सर्वात अगोदर 2022 या वर्षी फार मोठी तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, हे आनंदाची बाब आहे, आपल्यासाठी आव्हान आहे। दुसरी गोष्ट की मोठी भरती येणारे, या वर्षी येणारे हे माहिती आहे, फक्त तारीख कधी येणारे, जाहिरात कधी येणारे याची 100% खात्री नाही। मी म्हणतो तारीख येणार कधी आहे याची वाट त्यावेळेस बघायची ज्यावेळेस आपण 100% प्रिपेअर असो। आपली तयारीच नाही आणि परीक्षेच्या किंवा भरतीच्या तारखेची वाट कशाला बघायची? आणि म्हणून वाट न बघता तयारीला सुरुवात करायची, वाट न बघता तयारीला सुरुवात करायची आणि जेव्हा तारीख येईल त्यावेळेस आपण या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी 100% प्रिपेअर असो, या अपेक्षेनं आपला हा सगळा प्रवास चालला पाहिजे। मग तलाठी भरती परिपूर्णरित्या तयारी करण्यासाठी अजून एका प्रश्नाचं तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर किंवा संदिग्धता मला इथं क्लिअर करावीशी वाटतंय की ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन? गेल्या काही वर्षापासून बऱ्याचशा परीक्षा ऑनलाईन झाल्या, मात्र काही परीक्षा ऑफलाईन पण झाल्या। म्हणून ही तलाठी या वर्षीची ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, कशीही झाली तरी त्या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायची, लक्षात राहू द्या। शासनाने अजूनपर्यंत ऑफलाईन की ऑनलाईन हे निश्चित केलं नाही आणि नाही निश्चित केलं तरी आपल्या तयारीसाठी त्यावर फारसा फरक पडत नाही। म्हणून आपली तयारी योग्य दिशेनं सुरू करायची। आता तलाठी भरतीसाठी परिपूर्ण तयारी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचा अभ्यासक्रम माहिती असणं। बरेच मुलं दुकानात जातात, दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला म्हणतात तलाठीचं चांगलं पुस्तक द्या। तलाठीचं चांगलं पुस्तक दुकानदाराच्या दृष्टीने वेगळं आहे, तुमच्या दृष्टीने वेगळं आहे। दुकानदाराच्या दृष्टीने ज्या पुस्तकामध्ये त्याला जास्त नफा आहे ते, मात्र तुमच्या दृष्टीनं तुम्हाला जे पुस्तक परफेक्ट तयारी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे। याच्यासाठी तुम्हाला तलाठी भरतीचा पहिल्यांदा अभ्यासक्रम माहिती असायला पाहिजे आणि अभ्यासक्रम माहिती नसताना तुमची तयारी म्हणजे जणू
किराणा दुकानात तुम्ही गेलेत, किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर किराणा दुकानदाराकडे 500 रुपये दिलेत आणि म्हणले तुला काय द्यायची ती दे 500 रुपयाला, असं होणार आहे का? असं कधी होत नाही. एका दिवसासाठी, एका तासासाठी पुरणाऱ्या वस्तू आणण्यासाठी आपण नियोजन करतो, त्याची यादी बनवतो. मग आपलं आयुष्य उभा करणाऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा आपल्याला नियोजन असणं गरजेचं आहे. आणि त्या नियोजनातला पहिला टप्पा त्या भरतीचा अभ्यासक्रम माहिती असणं. 1918 साली राजर्षी शाहू महाराजांनी कुलकर्णी पद रद्द केलं आणि त्या जागेवर ते काम करण्यासाठी तलाठी पद निर्माण केलं. सुरुवातीला हे कोल्हापूर संस्थानापुरतं मर्यादित होतं, मात्र हळूहळू हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचं पद निर्माण झालं. आणि हे महसूल विभागातलं अत्यंत महत्त्वाचं पद आणि अत्यंत चांगल्या सन्मानाची, समाजाशी संबंधित असणारी, समाजाची सेवा करता येणारी अशा प्रकारची ही नोकरी आहे, अशा प्रकारचं हे पद आहे. आणि मग या पदाच्या तयारी करण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम काय? तर आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर अपवाद सोडला तर या प्रश्नपत्रिका ही भरती जिल्ह्यानिहाय असते. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका स्वतंत्र असती, वेगळी वेगळी असते. आणि म्हणून जिल्हानिहाय प्रश्नपत्रिकांचं स्वरूप सुद्धा तुम्हाला सालानुसार आणि जिल्ह्यानुसार वेगळं वेगळं सापडेल. मग सर्वसाधारणपणे ही तलाठी भरतीची प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांची असते. 100 प्रश्नांची आणि 100च गुणांची. 100 गुण 100 प्रश्न म्हणजे एक प्रश्न 1 मार्कांसाठी. आणि याच्यासाठी वेळ असतं 1 तास 30 मिनिटे, म्हणजेच 1.5 तास. म्हणजेच 1.5 तास. काही वेळा काही जिल्ह्यांमध्ये मात्र हे स्वरूप थोडं वेगळं झालंय. 100 प्रश्न आहेत, मात्र ते 100 प्रश्न 200 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी आलाय, अशा रीतीचं स्वरूप आहे. वेळ त्याच्यासाठी हा 1 तास 30 मिनिटांचाच वेळ असणार आहे. 1 तास 30 मिनिटांचा झालं. अशा प्रकारच्या स्वरूपाची प्रश्नपत्रिका येऊ किंवा अशा प्रकारची येऊ, ती ऑफलाईन येऊ किंवा ऑनलाईन येऊ, आपल्याला त्यानं काही फरक पडत नाही. आपण दोनही पद्धतीनं तयारी करणार आहोत, दोनही पद्धतीच्या स्वरूपाला सामोरं जाण्यासाठी प्रिपरेशन करणार आहोत. मग पुढे चला. पुढे आपल्याला आता हे 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असो, नाही ते 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असो. मग हे 100 प्रश्न कोणत्या विषयावर येतात हे माहिती असायला पाहिजे. म्हणजे अभ्यासक्रमातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा कोणते विषय असतात. मग यामध्ये आपल्या महाराष्ट्रातली परीक्षा आहे, आपल्या भाषेला महत्त्व असणारच मराठी. यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी. मग या गणित बुद्धिमत्ता चाचणीमध्ये भूमिती येईल, बीजगणित, हे सगळं याच्यामध्येच. त्यानंतर सामान्य ज्ञान, ज्या सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, त्या जिल्ह्याची माहिती, महसूल डिपार्टमेंटची माहिती, हे सगळं सामान्य ज्ञानामध्ये. आणि सर्वात शेवटी आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी. पोलीस भरतीसारख्या परीक्षांना, आर्मीसारख्या बऱ्याचशा परीक्षांना इंग्रजी नसते, मात्र इथं इंग्रजी आहे. ओके, झालं. हे विषय पाहिले आपण. मग हे विषय किती मार्कांसाठी? सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर 25 प्रश्न मराठीला, गणित बुद्धिमत्ता चाचणीसाठी 25 प्रश्न, सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न आणि इंग्रजीसाठी 25 प्रश्न. झाले 25 25 25 25, म्हणजे टोटल झाले 100 प्रश्न. 100 प्रश्न. शासनानं, गव्हर्नमेंटनं असा निकष, असा नियम, असा कायदा लिखित स्वरूपात दिलेला नाही की मराठीला 25च येणारे, गणित बुद्धिमत्ता चाचणीला 25च येणारे, असं अजिबात नाही. बऱ्याच वेळा काही जिल्ह्यांमध्ये सामान्य ज्ञानावर 50-50 प्रश्न आलेत,
काही काही जिल्ह्यांना एखादा विषय 5-10 मार्कांसाठीच आलाय. अशा रीतीनं कुठला विषय किती मार्कांसाठी हे निश्चित नसल्या कारणानं आपल्याला प्रत्येक विषय परफेक्टच करावा लागणार आहे, त्याला पर्याय नाही. आणि यावर्षी जी तलाठी भरती होणार आहे त्या भरतीचं 100% पैकीचा जर विषय घेतला तर त्याचं या भरतीचं मेरिट 92% प्लस लागणार आहे. 92 ओपन मुलांचं 92 प्लस मेरिट लागणार आहे. मग कॅटेगरीनुसार थोडंफार कमी जास्त असू शकतं. ठीक आहे. तर आपल्याला मग या सर्व विषयांची परफेक्ट तयारी करायची कशी, यासाठी पुढचा टप्पा आहे की या विषयांची योग्य पुस्तके कोणती. या विषयांची योग्य पुस्तके अगोदर आपण समजून घेऊया. यामध्ये मग गणित विषयासाठी तुम्हाला सोप्या भाषेत मांडलेलं नितीन महाले सरांचं पुस्तक फायदेशीर ठरेल. तसं पाहिलं तर अनेक पुस्तकं तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहेत की जर तुमच्याकडे नितीन महाले सरांचं पुस्तक आहे किंवा तुमच्या मित्राकडे तुम्हाला दुसरं घ्यायचं सतीश वशे सरांचं पुस्तक घेऊ शकता, पंढरनाथ राणे सरांचं पुस्तक घेऊ शकता. बाजारामध्ये खूप चांगली चांगली पुस्तकं आलेली आहेत. त्यातलं एक मी पुस्तक तुमच्यासाठी रेफर केलं. तुम्ही 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता. आणि याचबरोबर तुम्हाला या विषयाची बेसिक तयारी करण्यासाठी इयत्ता 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपची पुस्तकं अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहेत आणि उपयुक्त ठरणार आहेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्ही अभिनव प्रकाशनचं पुस्तक रेफर करा. चांगली मांडणी आहेत, चुका अत्यंत कमी आहेत. त्याच्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला इथं सुद्धा बुद्धिमत्ता चाचणीच्या परिपूर्ण तयारीसाठी इयत्ता 5वी ते 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आता बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा मार्केटमध्ये खूप चांगली चांगली पुस्तकं आलेली आहेत. अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे, जी किरण सरांचं पुस्तक आहे. हे सुद्धा पुस्तकं चांगले आहेत. मला कुठल्याही पुस्तकावाल्याने जाहिरातीसाठी सांगितलेलं नाहीये किंवा मी कुणाची जाहिरात करणार नाही. माझ्या गेल्या 15 ते 16 वर्षाच्या अनुभवातून मला आवडलेली आणि रिझल्ट दाखवणारी पुस्तकं मी तुम्हाला सांगतो. यानंतर पुढे तुम्हाला आहे सामान्य ज्ञान. या सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला इतिहास शिकायचा आहे. मग तो जगाचा इतिहास असेल, भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा इतिहास असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय जिल्हा न्याय प्रश्नपत्रिका असेल तर त्या जिल्ह्याचा इतिहास असेल. त्याचप्रमाणे भूगोल. मग तो जगाचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचा भूगोल असेल. त्याचप्रमाणे विज्ञान. विज्ञानामध्ये मग भौतिकशास्त्र असो, रसायनशास्त्र असो, नाहीतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, नाहीतर कुठल्याही प्रकारचं असू द्या, त्याच्यामध्ये संगणक विज्ञान, तंत्रज्ञान जे आहे संगणकावरती सुद्धा प्रश्न येतात. यानंतर नागरिकशास्त्र. मग त्याला तुम्ही राज्यशास्त्र म्हणा नाही तर नागरिकशास्त्र. मग त्याच्यामध्ये घटना, राज्यघटनेसंदर्भातचे प्रश्न असू द्या, नाहीतर पंचायत मुलकी प्रशासन असू द्या, केंद्र शासनासंदर्भातच्या असू द्या, राज्य शासनासंदर्भातच्या असू द्या, न्यायव्यवस्थेसंदर्भात हे सगळे याच्यामध्ये समाविष्ट होत. नंतर अर्थशास्त्र. तलाठी भरतीला अर्थशास्त्र हे फार लिमिटेड आहे, फार छोटा भाग आहे. विशेषतः अर्थशास्त्राच्या बेसिक गोष्टी आणि विशेषतः पंचवार्षिक योजना. पुढे चालू घडामोडी. या चालू घडामोडींवर सुद्धा तलाठी भरतीला प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत, येणार आहेत. हा मुद्दा त्यामध्ये आहेच. मग या सामान्य ज्ञानाच्या परफेक्ट तयारीसाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इयत्ता 4थी पासून तर इयत्ता 10वी पर्यंतचे सर्व आपल्या मराठी माध्यमाची महाराष्ट्र राज्याची पाठ्यपुस्तकं अभ्यासलेली पाहिजेच. पाठ्यपुस्तकाशिवाय तुमच्या सामान्य ज्ञानाचा पाया चांगला होऊ शकत नाही, परफेक्ट होऊ शकत नाही. आणि मग पाठ्यपुस्तकांचा चांगला अभ्यास झाल्यानंतर मग तुम्ही एकनाथ पाटलांचं पुस्तक सामान्य ज्ञानाचं रेफर करू शकता किंवा के सागर प्रकाशनचं कला घटकाचं सामान्य ज्ञानाचं पुस्तक रेफर करू शकता. दोन्हीही चांगले आहेत आणि दोन्ही रेफर केले तर उत्तमच. बाजारात या पुस्तकांबरोबरच अजूनही चांगली चांगली पुस्तकं मार्केटमध्ये आलेली आहेत. मात्र हे अनुभवी प्रकाशन आहेत, यांच्यामध्ये चुका अत्यंत कमी आहेत. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. यानंतर मराठी व्याकरण. मराठी व्याकरणसाठी सर्व परिचित, सर्वमान्य, सर्वांना माहिती असणारा मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक म्हणजे अत्यंत उपयुक्त.
याच्या बरोबरच तुम्हाला अजूनही पुस्तक घ्यायचं असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं दीपस्तंभचं पुस्तक सुद्धा आहे. असे काही चांगली पुस्तकं मार्केटमध्ये आलेले आहेत. यानंतर इंग्लिश व्याकरणाच्या तयारीसाठी तुम्ही MJ शेख सरांचं पुस्तक घेऊ शकता. याचबरोबर तुम्हाला रामदास वाघ यांचं सुद्धा पुस्तक आहे, BS काळे सरांचं पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. हे सगळी पुस्तकं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे झालं. आता आपण विषय पाहिले, त्या विषयानुसारची योग्य पुस्तकं पाहिले. आता आपल्याला त्याची तयारी कशी करायची हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट. इथपर्यंतची माहिती तुम्हाला माहितीही असेल, मात्र इथपासूनची माहिती ही क्रिएटिव्हिटी आहे, ही कुणाची कॉपी पेस्ट नाही. गेल्या 15-16 वर्षामध्ये अहोरात्र स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करत असताना, स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये 12 पुस्तकं लिहून प्रकाशित करत असताना आणि ज्याच्या लाखो प्रती खपल्या गेल्या, अशा या सगळ्या अनुभवातून मी साकारलेली तयारी कशी करावी याचा एक फॉर्म्युला माझ्या सर्व लाडक्या बंधू आणि भगिनींसाठी. पहिली गोष्ट, अभ्यासाला सुरुवात करत असताना एक वर्गीकरण, एक टार्गेट तुमचं लक्षात ठेवायचं. एक अंधश्रद्धा तुम्हाला सांगतो, सुरुवातीला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरला की बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये अशी एक अंधश्रद्धा असते, सामान्य ज्ञान काय नसते, ते काय वाचलं की होतंय, त्याला काय सोपं असतंय. मग हा गणित शिकतो, मग हा बुद्धिमत्ता चाचणी शिकतो, मग इंग्रजी शिकतो, मराठी शिकतो. ओके, ज्यावेळेस त्याचा 50% प्रवास होतो, 4 परीक्षा देतो, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं, अरे मी 10 मार्काने हुकतोय, 15 मार्काने हुकतोय, 5 मार्काने हुकतोय, 2 मार्काने हुकतोय, 4 मार्काने हुकतोय, ते फक्त सामान्य ज्ञानामुळे. आणि मग स्पर्धा परीक्षेचा अर्धा प्रवास झाला, मग तो अर्ध्या प्रवासात कोणाचा 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, भरोसा नाही. मग अर्धा प्रवास झाल्यानंतर पुढच्या प्रवासात त्याच्या लक्षात येतं, अरे सामान्य ज्ञान सुद्धा परफेक्ट करावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्याचा हा सामान्य ज्ञानाच्या तयारीचा प्रवास पुन्हा सुरू होतो. मात्र इतक्या वर्ष, इतके वेळ तो स्पर्धा परीक्षेत टिकला तरची गोष्ट आहे. मग ही चूक कशाला करायची? अगोदरच ही कन्सेप्ट क्लिअर जर करून घेतली, समजून घेतली, तर आपली चूक होणार नाही, आपला वेळ वायाला जाणार नाही आणि आपण पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यशस्वी होऊ. याच्यासाठी हे वर्गीकरण लक्षात राहू द्या. मी हे वर्गीकरण कसं केलंय, या वर्गीकरणामध्ये पहिला जो गट आहे गणित बुद्धिमत्ता, याच्यामध्ये भूमिती असेल, याचबरोबर इंग्रजी आणि याचबरोबर मराठी या विषयांचा समावेश होतो. इकडे दुसरा गट आहे सामान्य ज्ञानाचा. असे 2 गट का केले? तर पहिल्या गटामध्ये जे विषय दिलेले आहेत त्यांचं एक खास वैशिष्ट्य आहे की ते समजण्यासाठी सोपे आहेत. सॉरी, उलट झालं, ते समजण्यासाठी अवघड आहेत. ते समजण्यासाठी अवघड आहेत आणि इकडं सामान्य ज्ञान हे समजण्यासाठी सोपे आहे. अशा प्रकारचं यांच्या स्वरूपानुसार आपल्याला तयारी करायची ना. यांच्या स्वरूपानुसार आपण सफरचंद घेतो, सफरचंद घेतलं, धुतलं की अगदी दाताने खायला सुरुवात करतो, नो प्रॉब्लेम. पेरू घेतला, धुतलं, स्वच्छ केला, दाताने असंच खायला सुरुवात करतोय. मात्र कौट घेतला ना असंच खायला सुरुवात करतो का? नाही. का? त्या फळाचं स्वरूप वेगळं आहे, त्या फळाची रचना वेगळी आहे. तसंच या विषयांचं स्वरूप वेगळं आहे, तसंच या विषयांची रचना वेगळी आहे आणि म्हणून आपल्याला त्यानुसारच अभ्यास करावा लागणार आहे. तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी कष्टामध्ये यश मिळणार आहे, तेही कमीत कमी श्रमानं. पहा कसं, हे विषय समजण्यासाठी अवघड असल्या कारणानं तुम्हाला यांना समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. कुणाकडून तरी ते समजून घ्यावे लागणार आहे. सेल्फ स्टडीतून समजतीलच याची गॅरंटी नाही आणि जरी सेल्फ स्टडीतून तुम्हाला समजले तरी त्याला वेळ खूप जाणार आहे. अशा रीतीनं हा पहिला भाग झाला. ओके, आता इकडे या. सामान्य ज्ञानामध्ये इतिहास असो, भूगोल असो, राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, विज्ञान असो, चालू घडामोडी असो, संगणक असो, जिल्ह्याची माहिती असो, डिपार्टमेंटची माहिती असो, तर हे सगळे विषय समजण्यासाठी फार सोपे आहेत. मग बघा ना, मी तुम्हाला सांगितलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी समजायला काय अडचण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे समजायला काय अडचण आहे? अजिबात नाही. तसाच भूगोलाचं आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, भारताची राजधानी दिल्ली आहे, समजायला काय अडचण आहे का? अजिबात नाही. तर अगदी हे सगळे विषय असे की तुम्हाला समजायला अजिबात अडचण नाही.
म्हणून हे विषय समजून घेण्यासाठी तुम्हाला फार त्रास होत नाही, तुम्हाला फार वेळ द्यावा लागत नाही, किंबहुना फार कुणाचं गायडन्स घ्यायची गरज पडत नाही. हा पहिला टप्पा. आता आपण दुसरा फरक पाहूया. या सर्व विषयांचा दुसरा फरक असा आहे की हे विषय मार्क्स मिळवण्यासाठी, पहिला जो प्रकार आहे मार्क्स मिळवण्यासाठी, गुण मिळवण्यासाठी गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी, मराठी हे विषय सोपे आहेत. मार्क्स मिळवण्यासाठी विषय सोपे आहेत. एकदा तुम्हाला समजलं, संपला विषय. या विषयांमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवता येतात. 2 + 2 = 4 हे समजले, -2 + 2 = 0 हे समजलं, तेव्हा तुम्हाला 100 + 100 कळणार आहे, तेव्हा तुम्हाला -100 + 100 कळणार आहे. तर अशा रीतीनं गणित असो, बुद्धिमत्ता चाचणी असो, इंग्रजी असो नाही तर मराठी असो, या विषयांमधील घटक, या विषयांमधील कन्सेप्ट तुम्ही चांगल्या समजून घेतल्या तर तुम्हाला हे विषय आउट ऑफ मार्क्स देणारे तर पैकीच्या पैकी मार्क्स देणारे, म्हणजे मार्क्स मिळवून देण्यासाठी सोपे आहेत. एक विशिष्ट टप्पा तुमचा झाला, एक विशिष्ट वेळ तुम्ही दिला, एका विशिष्ट पद्धतीने काम केलं तर हे विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देणार आहे. मात्र तुम्ही जर इकडे आलात, सामान्य ज्ञानामध्ये जो भाग समजण्यासाठी फार सोपा होता, मात्र इथं हा भाग गुण मिळवण्यासाठी, हा भाग गुण मिळवण्यासाठी अत्यंत अवघड आहे, क्लिष्ट आहे. का बरं? त्याचं कारण आहे याची व्यापकता. याची व्यापकता. इतिहासात काय विचारतील, किती व्यक्तिचरित्रांबद्दल प्रश्न विचारतील, मग जगातल्या व्यक्तिचरित्रांबद्दल, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यातल्या, अगदी त्या व्यक्तिचरित्राची आजी विचारली, पणजी विचारली, आजोबा विचारले, अजून काय काय विचारलं, गडबड ना. तर अशा रीतीनं इतिहास व्यापक आहे, भूगोल व्यापक आहे, सामान्य ज्ञानातले सर्व विषय व्यापक आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, बरोबर. आता प्रश्न आला परीक्षेला, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण? अहो, आता तो अवघडच झालं, व्यापकता आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं भारताची राजधानी दिल्ली आहे, तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला नेदरलँड या देशाची राजधानी कोणती आहे. आता कसं, प्रश्न तर कळतोय पण उत्तर तर आहे ना. तर याची व्यापकताच प्रचंड असल्या कारणानं आपला शेवटी जो 1-2 मार्काचा, 3 मार्काचा, 4 मार्काचा संघर्ष चालत असतो ते या विषयांमुळे चालत असतो. आणि म्हणून या विषयाची व्यापकता प्रचंड असल्या कारणानं तुम्हाला हे विषय समजून घेण्यासाठी अनुभवी, ज्यांचं प्रचंड कलेक्शन आहे आणि ते कलेक्शन योग्य पद्धतीनं त्याला तुमच्या डोक्यामध्ये टाकता येते, तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये ते कलेक्शन रुजवता येते, तुमच्या स्मरणात राहण्यासाठी त्याच्याकडे, त्या व्यासपीठावर, त्या व्यक्तीकडे, त्या शिक्षकाकडे क्लोपतात. अशा व्यक्तीचं मार्गदर्शन, अशा व्यक्तीचं गायडन्स तुम्हाला या विषयासाठी घ्यावं लागतं. तेव्हा तुम्हाला हे विषय चांगले गुण मिळवून देतात, चांगला रिझल्ट देतात. ओके, मग तुम्हाला पहा इथं गणित बुद्धिमत्तेचा 25 मार्कांपैकी किमान 23 ते 24 मार्क्स तुम्हाला इथं मिळवता आले पाहिजे. इंग्रजीमध्ये 25 पैकी किमान तुम्हाला 21 मार्क्स तरी मिळवता आले पाहिजे. मराठीमध्ये 25 पैकी तुम्हाला 23 ते 24 मार्क्स मिळवताच आले पाहिजे. पाहता इथं किती झाले, हे 23, हे 21 आणि हे 24. या 3 विषयांची टोटल जर झाली तर 4 आणि 4 8 आणि हे 2 4 6 68 झाले. पा लक्षात राहू द्या, सिलेक्शन होण्यासाठीची रचना घडती कुठून बिघडती कुठे. आता या सामान्य ज्ञानाच्या 25 मार्कापैकी तुम्हाला, सामान्य ज्ञानाच्या 25 मार्कापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळावे? मी म्हणतो आपण सरासरी 22 मार्क्स जर मिळाले तर इथं रचना कशी होते नीट समजून घ्या. मग इथं पा 8 2 10, आजचा गेला 1 6 2 8 आणि 1 9 90.
90 मार्क्स मिळाल्यानंतर प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार काठिण्य पातळीनुसार मेरिट कमी जास्त होऊ शकतं, आरक्षणानुसार मेरिट कमी जास्त होऊ शकतं. मात्र सर्वसाधारणपणे ओपन मुलांचं मेरिट 90 पेक्षा जास्त जाण्याची संभाव्यता शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला यापेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे 90 पेक्षा. म्हणून तुम्हाला इथं 23-24 कसं करता येईल याचा प्रयत्न करायचा, इथं 21-22 कसं होईल याचा प्रयत्न करायचा, आणि इथं 24-25 म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे याचा प्रयत्न करायचा. आणि सामान्य ज्ञान हा तर फार फसवा विषय आहे, याच्यापासून सावध राहायचं, याच्यावर पहिल्यापासून नजर ठेवायची. 22 पासून 24-25 पर्यंत आपल्याला कसं जाता येईल यावर फोकस करायचं. आणि काहीही झालं तर 90+ आपला स्कोअर होईल असं प्लॅनिंग आपलं ठेवायचं. मग 92+ आपल्याला जर स्कोअर मिळवायचा असेल तर अभ्यासही तसाच सिस्टमॅटिक करावा लागणार आहे, तयारी तशीच पद्धतशीरपणे करावी लागणार आहे. ती कशी, चला सांगतो तुम्हाला कशी. यामध्ये साधा सोपा हिशोब आहे. आपल्याकडे दिवसाचे 24 तास असतात. सर्वसाधारणपणे तुम्ही 6 तास झोपेचे मोजले तर तुमच्याकडे 18 तास शिल्लक राहिले. 18 तासापैकी 2 टायमाचं जेवण अर्धा तास म्हणजे 1 तास गेला, नाश्ता 15 मिनिटाचा 1/4 तास गेला, त्याच्यानंतर तुमची आंघोळ, मोबाईल, आवरणं सवरणं या सगळ्या गोष्टीसाठी उरलेला 1/4 तास गेला. अशा रीतीनं यातून जर तुमचे 2 तास पुन्हा वजा केले तर तुमच्याकडे शिल्लक राहतात 16 तास. 16 तास. मी म्हणतो एखाद्याकडं एखादा तास अजून एक्स्ट्रा राहू शकतो, एखाद्याकडं अजून कमी राहू शकतो. मात्र शिल्लक राहिलेले 15 ते 16 तास जो एकाग्रपणे अभ्यासावर देईल त्याचं फक्त 90 दिवसाच्या अभ्यासामध्ये सिलेक्शन होईल. मी शाश्वती देतो, तुम्हाला गॅरंटी देतो की 90 दिवसाच्या अभ्यासात तुम्ही तलाठी व्हाल. फक्त त्यानं तो वेळ, त्यानं हे सगळे टाइम जे आहे ते क्लिअर कट अत्यंत एकाग्रपणे तुम्हाला ते वापरता आले पाहिजे. मग याच्यासाठी मी एक तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगतो, थोडक्यात सांगतो. एक प्रवासी एका अनोळखी गावाला चाललेला होता. त्या गावापर्यंत बस जात नसल्या कारणानं त्यानं एका बसने बसलेला आहे. त्याच्या शेजारून काही अंतरावरून हायवे जात होता. त्या हायवेला ती बस उतरली, तो ती थांबली, तो तिथं उतरला. आणि आता त्याला तिथून पुढचा प्रवास कसा करावा लागणार आहे, किती किलोमीटरचा याचा शक्यतो अंदाज नाहीये. आणि म्हणून तो विचारच करत होता की किती वेळ लागेल मला. तेवढ्या त्या रस्त्याच्या कडेला एक वडारी माणूस, एक कामगार तिथं काहीतरी खोदकाम करताना दिसलाय. तेव्हा या प्रवाशानं मोठ्या आशेनं त्या कामगाराला विचारलं, का हो काका, मला अमुक अमुक पुढच्या गावाला जायला किती वेळ लागणार आहे. तेव्हा त्या काकाने उत्तर काय दिलं, आश्चर्याचा धक्का त्या प्रवाशाला बसला आणि तुम्हाला सुद्धा बसल. त्या काकानं त्या खोदकाम करणाऱ्या मजुरानं उत्तर दिलं, चालतं हो. अरे बापरे, काय उद्धटपणा आहे. मी काका म्हणतोय, प्रेमानं विचारतोय, तरी हा माणूस मला चालता हो म्हणतोय म्हणल्यानं. असं वाटलं त्या प्रवाशाला की यानं काहीतरी वेगळं ऐकलेलं असावं, म्हणून यानं पुन्हा एकदा प्रश्न विचारला, अहो काका, की मी या भागामध्ये नवीन आहे, मला इकडचं काही माहिती नाही, मला पुढच्या अमुक अमुक गावात जायचंय, मला जायला किती वेळ लागेल एवढंच तुम्ही सांगा. त्यावेळेस त्या काकानं पुन्हा रागानं मोठ्या आवेशानं सांगितलं, चालता हो. असं म्हटल्यानंतर प्रवाशाला पुन्हा धक्का बसलाय. काय उद्धट माणूस, मी इतकं प्रेमानं बोलतोय, एवढं विनंतीनं विचारतोय, तरी आता काय करावं या विचारामध्ये 2 पावलं पुढे गेलाय. पुन्हा थांबलाय. थांबल्यानंतर म्हणतोय की पुढं कोणी माणूस भेटतोय नाही भेटतोय, एकदा याला नीट विचारतोच काय होतंय शेवटचं. म्हणून त्यानं हात जोडून विचारला, हो काका, मी फार दुरून आलोय, मला पुढचं गाव किती किलोमीटर आहे, कसा रस्ता आहे, काहीच माहिती नाही.
म्हणून मला तुम्ही एवढंच सांगा की मला त्या गावाला जायला वेळ किती लागेल. आता मात्र खोदकाम करणाऱ्या त्या मजुराला राग आला. त्याने हातातला टिकाव जो आहे तो खांद्यावर घेतला, 2 पावलं त्या माणसाच्या दिशेने गेलाय. तुला सांगतो ना चालता हो, असं म्हटल्यानंतर मात्र तो प्रवासी तर घाबरलाच आहे. मधला मातीत जाऊ नका का सांगा ना. आणि जप 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 तो समोर रस्त्याने चालायला लागला. 10-20 पावलं गेल्यानंतर हा मजूर धावत धावत त्याच्या पाठीमागे आलाय आणि म्हटला की साहेब, या वेगाने जर तुम्ही गेलेत तर अर्ध्या तासामध्ये तुम्ही या पुढच्या गावात पोहोचताल. मगाशी तुम्ही या जागेवर उभा होते. उभा राहिल्यानंतर मला सांगा, तुम्ही पायपाय जाणारे, धावत जाणारे, चालत जाणारे, गाडीवर जाणारे, कसं जाणारे मला काहीच माहिती नसताना पुढच्या गावाला तुम्हाला जायला किती वेळ लागेल हे मी कसं सांगू शकेल. अगदी सेम तसंच या 15-16 तासांपैकी तुम्ही किती तास, किती एकाग्रपणे, किती वेगानं काम करताय यावर तुमची नोकरी, यावर तुमचं सिलेक्शन आणि यावर तुमचं संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे, डिपेंड आहे. म्हणून याचं विश्लेषण मी तुम्हाला इथं करून दिलंय. एखादा जॉब करत असेल, एखादा कॉलेजला जात असेल, जे काही असेल, किमान त्याला 9 तास तरी अभ्यासासाठी देता आले पाहिजे. दररोज 9 तास देणारा 90 दिवसामध्ये तलाठी कसा होऊ शकतो याचा पॅटर्न, याचा डायग्राम मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेला आहे. किमान 9 तासाचं नियोजन सांगतोय. जो 15-16 तास देईल तो तर बेस्टच आहे, त्याचं तर अजूनच चांगला. मात्र ही वेळ देत असताना, अभ्यास करत असताना कानात हेडफोन लावून गाणे ऐकणाऱ्यांचं काम नाही. मोबाईलमध्ये अभ्यासाला पाठ उठलाय, सकाळी सकाळी तिला गुड मॉर्निंगचा मेसेज टाकलाय, मग अभ्यासाला बसलाय. तिचा कधी येतोय रिप्लाय, कधी येतोय, संध्याकाळपर्यंत त्याचं लक्ष त्याच्यातच. असं नाही. समोर टीव्ही चाललाय, शेजारच्या खोलीत टीव्ही चाललाय ना, अभ्यास करतोय, टीव्हीचा मोठा आवाज याच्या कानावर पडतोय. असल्या अभ्यासाला काही किंमत नाही. एकाग्रता पाहिजे, फोकस पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी सांगितले शिक्षणाचा पाया एकाग्रता आहे. अशा एकाग्रपणे जर अभ्यास केला तर 9 तासात 90 दिवसामध्ये तलाठी व्हायचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आणि हा प्रयोग तुम्ही करून पहा. हा प्रयोग अनेकांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. हे प्रॅक्टिकल जीवन मी तुम्हाला सांगतोय. काहींना 5 वर्ष लागले असतील, काही 6 महिन्यामध्ये सिलेक्शन होतील, काही 2 महिन्यामध्ये होतील. कामाच्या पद्धतीमध्ये फरक आहे. फक्त कामासाठी दिलेला वेळच महत्वाचा नाही, तर दिलेला वेळ किती सिस्टमॅटिक तुम्ही वापरलाय याला फार महत्व आहे. म्हणून पहिली गोष्ट, तुम्ही अभ्यासाचं जे नियोजन केलंय ते लिखित स्वरूपात मांडा. लिखित स्वरूपात मांडल्यानंतर सकाळी पहाटे जेव्हा उठाल तेव्हा दिवसभराचं शेड्यूल पहा, नियोजन पहा आणि त्यानुसार काटेकोर अंमलबजावणी करायची. हा असा निश्चय करून कामाला लागा. पुढे संध्याकाळी झोपताना ते नियोजन 100% काटेकोर झालंय का याची खात्री करा, त्याचं मूल्यमापन करा आणि मगच झोपा. जर तुमचं 90 दिवसात म्हणजे सुमारे 3 महिन्यामध्ये जर आयुष्य उभं राहत असेल, भविष्य उभं राहत असेल, भविष्य निर्माण होत असेल आणि करिअर घडत असेल तर एवढं काटेकोर नियोजन करायला काहीच हरकत नाही. आता पुढे जाऊया. तयारी करायची कशी, एक विषय तुम्हाला सांगतो. यामध्ये मराठी विषयाबद्दल ज्यांनी आपला ऑनलाईन असो नाही तर ऑफलाईन असो कोर्स जॉईन केलेला असेल अशा लोकांसाठी हा 90 दिवसामध्ये तुम्हाला 200च्या आसपासच्या टेस्ट येणार आहेत. मग त्यातल्या बऱ्याचशा 190च्या आसपास तुम्हाला टॉपिक टेस्ट आणि इयत्ता 4थी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या प्रत्येक धड्यावरच्या, प्रत्येक पाठावरच्या, मग इतिहास असो, भूगोल असो, नागरिकशास्त्र असो, अर्थशास्त्र असो नाही तर विज्ञान असो, प्रत्येक पाठावरच्या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी तुम्हाला पाठवल्या जातं. त्या टेस्टचं विश्लेषणाचे लेक्चर तुम्हाला पाठवलं जातं. आणि अशा प्रकारचा कोर्स जॉईन केलेला असेल तर त्यांनी काय करायचं, 1 तास लेक्चर पाहण्यासाठी द्यायचे दररोजचे 1 तास. आणि त्याचबरोबर उरलेला 1 तास जो आहे तो वरती मगाशी सांगितलेलं पुस्तक, आपल्या नोट्स वाचण्यासाठी, त्याचबरोबर या टेस्ट टॉपिक, टेस्ट पाठणी आहे टेस्ट सोडवण्यासाठी वापरायचं.
झाला बर. आता हे 2 तास मराठीला 2 तास द्यायचेत आणि मोघम स्वरूपात ते कशासाठी वापरायचे हे तुम्हाला सांगितलं. मराठीचं वाचन कसं करायचं, ते लक्षात कसं ठेवायचं हे पुढं मी तुम्हाला सांगतोय. आता बघा, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, चालू घडामोडी, संगणक आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल हे सगळं चाललं. मग या सगळ्यांमध्ये या सगळ्यांसाठी तुम्ही 3 तास द्यायचं. या 3 तासामध्ये तुम्ही जवळपास 1.5 तास लेक्चर साठी द्यायचं आहे. लेक्चर ऐकायचं. ऑफलाईन असेल तर तुम्हाला माहिती आहे दररोज आपलं सामान्य ज्ञानाचं 1.5 तास लेक्चर सलग होतं. झालं. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मग 1.5 तास सलग नाही झालं तरी 2 विषय 1.5 तासाचे, 1 तासाचा असेल, पाऊण तासाचा असेल, जे काय टॉपिक नुसार असतं त्यानुसार तुम्हाला 1.5 तास लेक्चर पाहिजे. यानंतर उरलेल्या 1.5 तासामध्ये तुम्हाला आपल्या नोट्स असतील, मगाशी तुम्हाला सांगितलेली पाठ्यपुस्तकांबरोबरच सामान्य ज्ञानाची योग्य पुस्तकं असतील, ते पुस्तकं वाचायची, याचबरोबर टेस्ट सोडवायची. सगळ्यात अगोदर कोणत्या टेस्ट सोडवायच्या तर इयत्ता 4थी पासून ते इयत्ता 10वी पर्यंत सुमारे ज्या 180-190 टेस्ट आहेत प्रत्येक धड्यावरच्या, त्या टेस्ट सोडवायच्या. कारण पाठ्यपुस्तकच तुमच्या सामान्य ज्ञानाचा बेस तयार करतात. आणि मग आम्ही वेगळ्या टॉपिकवर, जसं इतिहासाच्या प्राचीनवर सेपरेट टॉपिक टेस्ट असते, मध्ययुगीनवर सेपरेट टॉपिक टेस्ट असते, आधुनिकच्या 4-5 टॉपिक टेस्ट असतात, या सगळ्या टॉपिक टेस्ट सोडवायचं. झाला. याच्यानंतर अशा रीतीनं हे सामान्य ज्ञानाचं वेळेनुसारचं वर्गीकरण मोघम स्वरूपात पाहिलं, एका विषयानुसार. आणि अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगतो. इंग्रजी, मराठीप्रमाणेच इंग्रजी 1 तास तुम्हाला लेक्चरला द्यायचंय. उरलेल्या 1 तासामध्ये तुम्हाला नोट्स वाचायचे, पुस्तक वाचायचं आणि टॉपिक टेस्ट पण सोडवायची. आता त्याच्यानंतर गणित व बुद्धिमत्ता चाचणी. गणित व बुद्धिमत्ता चाचणीसाठी टोटल 2 तास आहे. मग या 2 तासामध्ये तुम्ही 1 तास लेक्चर्स पहा आणि पुन्हा 1 तास आपल्या नोट्स मधून असतील, तुम्हाला सांगितलेल्या पुस्तकामधून असेल, त्या टॉपिकच्या उदाहरणांचा सराव करायचा आहे, गणित सोडवायची, प्रॅक्टिस करायची. त्याचबरोबर आम्ही पाठवलेल्या टॉपिक टेस्ट असतील त्या इथं सोडवायच्या. झालं 2 तास. आता मी हे जे तुम्हाला 2 तास, 3 तास, 2 तास हे वर्गीकरण तुमच्या विषयाच्या तयारीनुसार चेंज होऊ शकतं. एखाद्याचं गणित बुद्धिमत्ता चाचणी एकदम परफेक्ट असेल तर इथं वेळ कमी करा. एखाद्याचा सामान्य ज्ञान हा भाग परफेक्ट असेल तर इथं वेळ कमी करा. मराठी तर एकदम छोटाच विषय आहे, हा विषय परफेक्ट असेल, चांगला असेल, हा इथं वेळ कमी करू शकता. इंग्रजी तर चांगलं असणं फार कमी लोकांचं असेल, पण असेल तर इथलाही वेळ तुमचा वाचन. आणि मग एका विषयातला वेळ वाचला की तुम्ही दुसऱ्या विषयावर फोकस करू शकता, दुसऱ्या विषयाला वेळ देऊ शकता. झालं. अशा रीतीनं तुम्ही वेळेचं, म्हणजे मी फक्त किमान 9 तासानुसारचं नियोजन सांगतोय. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर त्या पर्सेंटेजनुसार तुम्ही हे वाढवू शकता. आता एक विषय घेऊन ते अभ्यासायचे कसे आणि ते लक्षात कसे ठेवायचे आणि परीक्षेला त्याचा फायदा कसा होतो हे आपण पाहूया. मग पहिल्यांदा मी सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये मग तुम्हाला जे सर्व विषय आहेत, या सर्व विषयांच्या तयारीसाठी पहिल्या स्टेजला तुम्हाला पर्याय नाही. 4थी पासूनचे 10वी पर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तकं वाचायचेच, त्याला पर्याय नाही. त्यानंतर आपल्या कोर्समध्ये इयत्ता 4थी ते 10वी पर्यंत त्या विषयानुसार प्रत्येक पाठावर जी ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी दिली ती टेस्ट सोडवायची. ती टेस्ट तुम्ही 10 वेळा 20 वेळा कितीही वेळा सोडू शकता. त्यानंतर त्या टेस्टमध्ये आपलं चुकलंय काय, का चुकलंय, का बरोबर, याच्या विश्लेषणाचं लेक्चर तुम्ही तिथं पाहायचं. पहिली स्टेज पाठ्यपुस्तकांची कंप्लीट झाल्यानंतर या पाठ्यपुस्तकांच्या सरावामध्ये, वाचनामध्ये जर तुम्हाला त्या टेस्टमध्ये
10 पैकी 9 मार्क्स 10 मार्क्स पडत असतील तर समजायचं पाठ्यपुस्तकं आपली परफेक्ट झाली. मग 20 पैकी त्या टक्केवारीनुसार पुढे जायचं. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे जे कुठलं के सागर प्रकाशनचं असेल, एकनाथ पाटील प्रकाशनचं असेल, कुणाचं असेल, तर जी पुस्तकं आहे ती वाचायची कशी आता मी तुम्हाला सांगतो. पहिल्या रिव्हिजनला सावकाश वाचत चालायचंय. पहिल्या रिव्हिजनला तुम्हाला थोडासा वाचायला वेळ लागणार आहे, पण लागू द्या. दुसरी गोष्ट, इथं सर्व समजायचं नाही तरी टेन्शन घ्यायचं नाही, वाचत राहायचं तरी टेन्शन घ्यायचं नाही. पहिल्या रिव्हिजनला संपली तुमची पहिली रिव्हिजन, जे कुठलं पुस्तक असेल, इतिहासाचं असू द्या, भूगोलाचं असं, राज्य अर्थ कुठलं बी असो. त्याच्यानंतर दुसऱ्या रिव्हिजनला मात्र तुम्हाला आता ते चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. दुसऱ्या रिव्हिजनला तुम्हाला ते समजलंच पाहिजे. नाही समजलं तर संबंधित मार्गदर्शकाला, मित्राला विचारा. आता या दुसऱ्या रिव्हिजनला फक्त समजूनच घ्यायचं असं नाही, तर यामध्ये तुम्हाला महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करायचंय. महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित म्हणजे काय, तुम्हाला साधं सोपं एक वाक्य सांगतो. आपण समजा, तुम्ही समजा महात्मा ज्योतिराव फुले यांचं व्यक्तिचरित्र वाचायला घेतलं. वरती पॉइंट आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि पहिलीच ओळ आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे आहे. आता तुम्ही ही ओळ दुसऱ्या रीडिंगला वाचत असताना तुम्हाला ती समजलीच आहे की महात्मा फुल्यांचं मूळ गाव साताऱ्यात कटगुण होतं. त्याच्यानंतर त्यांचं स्थलांतर त्यांच्या पूर्वजांनी केलंय, नंतर त्यांचा जन्म पुण्याला झालेला आहे. अशा रीतीच्या घडामोडी तुमच्या डोक्यात तयार झाल्या पाहिजे. मग अधोरेखित कशाला करायचं, तर वाक्य काय, महात्मा फुल्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण आहे. तुम्ही फक्त मूळ गाव सातारा कटगुण एवढ्याच 3 शब्दाला अंडरलाईन करायचे. का, तुम्हाला माहिती आहे ना कोणाचं मूळ गाव, वरती पॉइंटच आहे महात्मा ज्योतिराव फुले, संपला विषय त्यांचाच. आणि मग पूर्ण बाकीच्या क्रियापदाची याची आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला कन्सेप्ट डोक्यामध्ये परफेक्ट ठेवण्यासाठी अशा महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करायचं. तुमची दुसरी रिव्हिजन संपली. त्याच्यानंतर तिसऱ्या रिव्हिजनला काय करायचंय, फक्त अधोरेखित भाग वाचायचा. फक्त अधोरेखित भाग वाचायचा आहे, लक्षात राहू द्या. बाकीचं मटेरियल अजिबात वाचायचं नाही. त्यामुळे इथं तुमचा खूप वेळ वाचणार आहे. अजून एक गोष्ट, तुमच्याकडे जे पुस्तक आहे, तुमच्याकडे जे नोट्स आहे, ती म्हणजे 100% परिपूर्ण नाही. स्पर्धा परीक्षेत कुठलंच पुस्तक, कुठलाच शिक्षक, कुठलीच नोट्स 100% परफेक्ट नसते. मग तुम्हाला जे जे नवनवीन एक्स्ट्रा मटेरियल सापडेल ते इथं नवीन घटक जो आहे या ठिकाणी त्या नोट्समध्ये, त्या पुस्तकात, तुमच्या त्या वहीत समाविष्ट करायचं आहे. झालं. दरवेळेस रिव्हिजन वाचत असताना आता तुम्हाला फक्त इथं हाच भाग, हे पहिल्या दुसऱ्या रिव्हिजनकडे जायचंच नाही. अंडरलाईन केलेला भाग वाचायचा, नवीन समाविष्ट करायचा, नवीन समाविष्ट केलेला भाग वाचायचा. झालं. सामान्य ज्ञान तुमचं परफेक्ट झालं. आणि मग या प्रवासामध्ये तुम्हाला मध्ये मध्ये येणाऱ्या ज्या टॉपिक टेस्ट आहेत, या टॉपिक टेस्ट सोडवायच्या. मग तुम्ही आमचा ऑफलाईन कोर्स घेतलेला असेल नाहीतर ऑनलाईन, आणि जरी कुठलाच कोर्स घेतलेला नसेल किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या अकॅडमीला जॉईन झालेला असेल तरी याच सिस्टमनुसार जा. म्हणजे आमच्याकडे कोर्स जॉईन केल्यानंतरच या सिस्टमने, असं नाही, कोणी असो, सेल्फ स्टडी करणार असो नाही त्या अकॅडमी जॉईन करणार असो, या सिस्टमने गेल्यानंतर फार वेळ वाचणार आहे आणि खूप लवकर रिझल्ट येणार आहे. टॉपिक टेस्ट सोडवत असताना आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की अरे हा विषय सामान्य ज्ञानाचा माझा चांगला आहे, हा विषय माझा थोडा कच्चा आहे, अमुक अमुक विषय चांगला आहे मात्र त्यातला हा टॉपिक मला कठीण जातोय, हा माझ्या लक्षात राहत नाही, हा माझ्या चांगल्या लक्षात राहतोय. अशा प्रकारचं वर्गीकरण तुमचं अभ्यास करतानाच डोक्यात आलं पाहिजे. अशा प्रकारचं मूल्यमापन डोक्यात अभ्यास करतानाच समजून घेतलं पाहिजे. दुसरं कोण तुम्हाला सांगायला नाही, तुम्ही तुमचंच समजून घेतलं पाहिजे.
आणि मग तुम्ही कमकुवत विषयावर किंवा कमकुवत घटकावर फोकस करायचा आहे आणि जो घटक किंवा जो विषय त्यातला तुम्हाला चांगला वाटतोय त्याला थोडा कमी वेळ द्या. अशा रीतीनं सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला 25 पैकी 25च्या दिशेनं जाता येईल. आणि तुम्ही माझ्या विश्वासावर अशा प्रकारचा प्रयोग करा, तुम्हाला जादू सारखा रिझल्ट दिसेल. सामान्य ज्ञानाची ही तयारी झाल्यानंतर आता पुढे आपल्याला जायचं आहे इंग्रजी आणि मराठी. खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांना बऱ्यापैकी मराठी सोपी जाणार, इंग्रजी त्या तुलनेत अवघड जाणार. ही गोष्ट नॉर्मल आहे, काय अडचण नाही. तर पहिल्यांदा तुम्ही रिव्हिजन द्यायची. कुठलंही पुस्तक असं तर मराठी व्याकरणाचं असू द्या, इंग्रजी व्याकरणाचं असू द्या, सलग वाचा पहिल्या रिव्हिजनला. मग या पहिल्या रिव्हिजनला तुम्हाला थोडंसं सावकाश वाचायचं आहे. विशेषतः इंग्रजी समजून घेत असताना अजून सावकाश वाचावं लागणार आहे. याच्यामध्ये काही भाग तुम्हाला न समजणारा असेल, नाही समजला तरी कंटिन्यू वाचत राहायचं. पहिली रिव्हिजन झाल्यानंतर दुसरी रिव्हिजन. ही दुसऱ्या रिव्हिजनमध्ये त्या कुठल्या मराठी इंग्रजी व्याकरणाचे एखादा घटक असेल त्याचे प्रकार, त्याचे उपप्रकार, त्याचे नियम, त्याचे उदाहरणे, यातल्या महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करायचं आहे. फक्त अधोरेखित नाही तर समजून घ्यायचे, 100% समजून घ्यायचे. दुसऱ्या रिव्हिजनला तुम्हाला समजलंच पाहिजे. याच्यानंतर आता तिसरी रिव्हिजन. ही तिसरी रिव्हिजन फक्त तुम्ही काय करणार आहेत, अधोरेखित केलेला जो भाग आहे तो अधोरेखित केलेला भाग वाचणार आहात. आता तर समजलंयच एकदम चांगलं. तुम्हाला अधोरेखित केलेला भाग फास्ट वाचून तुम्ही लगेच सरावाला सुरुवात करणार आहेत. मग कर्तरी प्रयोगाचं कर्मणी कसं, कर्मणीचं कर्तरी कसं, चेंज द व्हाईस, डायरेक्ट इनडायरेक्ट, नाउन क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, या सगळ्या गोष्टींचा सराव म्हणजे तुम्हाला इथं प्रश्नोत्तरे सोडवायची. प्रश्नोत्तरे सोडवणे. याचबरोबर आम्ही पाठवलेल्या या सगळ्या विषयांवरच्या टॉपिक टेस्ट सोडवत असताना कुठला टॉपिक कच्चा आहे, कुठला टॉपिक परफेक्ट आहे हे समजून घेऊन कमजोर घटकावर फोकस करायचा, जास्त वेळ द्यायचा आणि चांगल्या घटकाला थोडा कमी वेळ द्यायचा. अशा पद्धतीनं तुम्ही तयारी करा. इथंही तुम्हाला मराठीच्या 25 पैकी 25 कडे जायचंय आणि इंग्रजीच्या 25 पैकी सुद्धा 25 कडे जाण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. कारण 100 पैकी 92 प्लस जायचं म्हणजे प्रत्येक विषय परफेक्ट नेण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. याच्यानंतर पुढे मराठी इंग्रजी बद्दल अजून एक व्हॉकॅब्युलरीसाठी दररोज नवे 10 शब्द तुम्ही शिकायचे. सिनॉनिम असेल, अँटोनिम असेल, फ्रेजेस असेल, जे काय असेल ते दररोज 10 वर्ड्स तुम्ही शिकले. 90 दिवसात 900 येणारे, त्यातले 2 किंवा 3 परीक्षेला येणारे. 900 पैकी जर 3 नाही आले तर मग आपल्या वाचनाचा काय अर्थ, येणारच. ठीक आहे. आता आपल्याला पुढे गणित बुद्धिमत्ता चाचणीच्या अभ्यासाची पद्धत आतापर्यंतच्या विषयापेक्षा वेगळी असणार आहे. मग यामध्ये एक घटक निवडायचा आणि त्या घटकाचं वाचन करायचं. संपूर्णता वाचन झाल्यानंतर झालं पहिली रिव्हिजन. दुसऱ्या रिव्हिजनला तो जो घटक आहे त्याचे उपघटक समजून घ्यायचे, त्याचे प्रकार समजून घ्यायचे, त्याचे उपप्रकार समजून घ्यायचे, त्याचे नियम समजून घ्यायचे, त्या नियमांच्या वापरानं उदाहरणं कसे सोडवतात हे समजून घ्यायचंय. आणि आता इथं लगेच उदाहरणाला सुरुवात करायची, सरावाला सुरुवात करायची. एक उपप्रकार, एक उपघटक घेऊन तो टॉपिक परफेक्ट करायचा आहे. अशा रीतीनं याचबरोबर तुम्हाला आम्ही ज्या या प्रत्येक टॉपिकवर टॉपिक टेस्ट पाठवतो त्या इथं सोडवायच्या. ठीक आहे. अजून मी टोटल टेस्टचा विषय घेतला नाही, त्याचं विश्लेषण, त्याचं मूल्यमापन हा भाग वेगळा आहे, तो शेवटी घ्यायचा आपल्याला. आणि मग या टॉपिक टेस्टमध्ये आणि हा अभ्यास करत असताना तुम्हाला कुठला घटक कमजोर वाटलाय त्याच्यावर फोकस करा.
जो चांगला घटक आहे त्याला कमी वेळ द्या. अशा रीतीनं गणित बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा तुम्हाला 25 पैकी 25 मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. चला त्याच्यानंतर पुढे आपल्याला जायचं. आता आपल्याला आलो शेवटी. प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि त्या सिस्टमने गेल्यानंतर लक्षात कसं राहतं, स्मरणात कसं राहतं हे आपण पाहिलं. एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की मी स्वतःसाठी हे प्रयोग केला. मी जवळपास सर्व विषय स्पर्धा परीक्षेमधले शिकवले. शिकवत असताना कधी समोर पुस्तक, नोट्स, वही काहीही वापरत नाही, कधीही वापरत नाही. तेवढं माझ्या स्मरणात राहतं, मी ठेवतो. त्यासाठी मी काही सिस्टम वापरतो. त्यातली एक साधी सोपी सिस्टम. ज्यावेळेस तुम्ही 1 तास कुठलाही टॉपिक वाचाल, 1 तास कुठल्याही टॉपिकचा अभ्यास कराल, त्यावेळेस 5 मिनिट डोळे मिटून शांत राहा. किंवा निवांत स्थळी असाल तर अगदी चालता चालता, फिरता फिरता वाचलेला टॉपिक आठवण्याचा प्रयत्न करा. 5 मिनिटात वाचलेला टॉपिक स्मरणात आणण्याचा, आठवणीत आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तो जेवढा आठवणीत येईल तो परत कधीच न वाचता 1 वर्षभर तुमच्या चांगल्या लक्षात राहील. इतका स्मरणशक्तीमध्ये या चिंतनाला महत्व आहे पा. ओके, आता आपण याच्या पुढे जाणार आहोत. काय, परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली आणि तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याकडं 15 दिवस असू शकतात किंवा महिना असू शकतो. मग त्यावेळेस या आत्तापर्यंत पाहिलेल्या पद्धतीनं अभ्यास तर करायचाच आहे. मात्र तुम्हाला दररोज 1 किंवा 2 तलाठीच्या झालेल्या असतील, नाहीतर इथून पुढच्या प्रश्नपत्रिका वेळ लावून टोटल टेस्ट ज्याला आपण म्हणतो त्या सोडवायच्या. आम्ही तुम्हाला आपल्या कोर्समध्ये 10 टोटल टेस्ट ऑनलाईन सोडवण्यासाठी देणार आहे आणि त्या टेस्टचं प्रत्येक शिक्षक त्याच्या विषयानुसार विश्लेषण करणार आहे. त्याचे लेक्चर तुम्हाला पाठवणार आहे. झालं, अशा प्रकारच्या किमान तुम्ही 10 टेस्ट सोडवायलाच पाहिजे. पहा, नुसता टेस्ट सोडवायच्या नाही, त्यामध्ये ऑफलाईन प्रश्नपत्रिका झाली तरी, पेपर झाले तरी गोल काळ करण्याची प्रॅक्टिस पाहिजे. कमी वेळेत जास्तीत जास्त फास्ट आणि अचूक. बऱ्याच जणांचा अभ्यास असतो, सगळं होतं, वेळ पुरत नाही कारण गोल काळ करायला वेळ जास्त लागला. प्रॅक्टिस करा की. काही जणांच्या तर अशा चुका मी पाहिल्यात की 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर गोल काळ करत असताना 4 नंबरला गोल केलं आणि सगळा क्रम चुकला. हे कशामुळे होतं तर तुम्ही टेस्टचा सराव नाही केला, टेस्ट सिरियसली घेतल्या नाही, टेस्ट मनापासून सोडवल्या नाही, टंगळमंगळ सोडवल्या आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. आम्ही ऑफलाईनला तर चुळबुळ करून देतच नाही, पण ऑनलाईन सुद्धा तुम्ही तेवढंच मनापासून सोडवायला पाहिजे, तर त्याचा रिझल्ट आहे, तर त्याचा परिणाम दिसणार आहे. आता एक टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही त्या टेस्टचं विषयानुसार वर्गीकरण करा. मग गणिताला 20 पडले, मराठीला 22 पडले, अशा प्रकारचं वर्गीकरण केल्यानंतर कोणत्या विषयाला कमी मार्क्स पडले ते लिहून काढा. कोणत्या विषयाला चांगले मार्क्स पडले ते सुद्धा लिहून काढा आणि त्यानुसार पुढचा अभ्यास ठरवा. नुसतं विषय नाही तर त्या विषयातील कुठल्या घटकाला कमी मार्क्स पडले, कुठला घटक आपला चुकतोय, कुठला घटक आपला चांगला झालाय, याचं मूल्यमापन आणि याचं वर्गीकरण सुद्धा तुमचं झालं पाहिजे. जर सरासरीवरचे सगळे प्रश्न तुमचे नेहमीच बरोबर येत असेल तर सारखं सरासरीची उदाहरणं सोडवायची काय गरज? अपूर्णांकाचे सारखेच चुकताय तर अपूर्णांकावर फोकस करा. प्राचीन भारताचा इतिहास लक्षातच राहत नाही, त्याच्यातच मार्क जात आहेत, तर जरा थोडंसं रिव्हिजन जास्त द्या. अशा प्रकारे तुम्ही घटनिहाय वर्गीकरण करून त्यावर फोकस केल्यानंतर अगदी जादूसारखा प्रभाव तुम्हाला दिसायला लागेल. तुमच्या मेरिटमध्ये खूप वेगानं वाढ होईल, लक्षात राहू द्या. याच्यानंतर कमजोर विषयावर आणि घटकावर फोकस करायचा आहे. चांगल्या घटकाला थोडा कमी वेळ दिला तरी चालणार आहे. अशा रीतीनं, या मार्गानं, या पद्धतीनं जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला 100% सांगतो, तुम्हाला 100% यश मिळेल. हे लेक्चर, माझा हा व्हिडिओ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचे पालक जर ऐकत असतील तर एक गोष्ट पालकांनाही मी आवर्जून सांगेल, स्पर्धा परीक्षा म्हणजे अत्यंत अनिश्चित क्षेत्र आहे, प्रचंड अनिश्चितता आहे आणि त्यामुळं कोणाला 1 वर्षात नोकरी लागेल, कोणाला 5 वर्ष सुद्धा नोकरी लागणार नाही.
अहो, तुमचा मुलगा तुमची मुलगी ज्या परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यास करते, ज्या परीक्षेच्या सिलेक्शनसाठी, ज्या परीक्षेसाठी तयारी करते, ती परीक्षा 3 वर्ष झाली नाही, तिचं सिलेक्शन कसं होणार आहे? फक्त तुम्ही म्हणता 3 वर्ष झाले अभ्यास करतो, 3 वर्ष झाले अभ्यास करते, नोकरी कशी नाही? थोडं समजून घ्या. त्यांची मानसिकता बिघडू देऊ नका, त्यांना आधार द्या. आज जर तुम्ही त्यांच्या मनाला आणि त्यांना जर आधार दिला तर ते खंबीरपणे आज उभा राहणार आहेत आणि भविष्यामध्ये तेच तुमचा आधार होणार आहेत. आज जर तुम्ही त्यांना ढकलून देत असाल, त्यांना तुम्ही मानसिक छळ करत असाल तर त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित होणार नाही, त्यांची मानसिकता बिघडेल, किंबहुना तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन सुद्धा चांगला राहणार नाही. हा, अभ्यास करत नसेल तर त्याला बोला, त्याला शिक्षा करा, अभ्यासाचं नियोजन करायला त्याला लावा. मात्र अभ्यास करत असताना, कष्ट करत असताना तरीही जर अपयश आलं तर परिस्थिती ही समजून घ्या. जर 100 जागा असतील, 1,00,000 फॉर्म आलेले असतील, सर्वांना पैकीच्या पैकी मार्क्स पडले तर 100च लोकांना नोकरी मिळणार आहे. म्हणून ही सुद्धा परिस्थिती समजून घ्या. आता या तलाठी भरतीसाठी तुमच्यासाठी एक खास विशेष स्कीम मी आज तुम्हाला या ठिकाणी म्हणणार. तलाठी भरतीचा ज्यांचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास झालेला आहे, यांना फक्त मूल्यमापन करण्यासाठी विशेष तलाठी भरतीसाठीची टेस्ट सिरीज सुरू केली, जी ऑनलाईन टेस्ट असणार आहे. ती ऑनलाईन टेस्ट तुम्ही कितीही वेळा आणि कधीही सोडू शकता. ती टेस्ट तुम्ही सबमिट केली की लगेच तुम्हाला किती मार्क्स पडले, किती बरोबर आले, किती चुकले हे तुम्हाला समजणार आहे. ओके, अशा प्रकारे 10 टेस्टचा टेस्ट सिरीज कोर्स आपण सुरू केलेला आहे. याच्यामध्ये सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट येणार आहे. त्यानंतर मग त्या टेस्टचा आमचे प्रत्येक तज्ज्ञ शिक्षक, अनुभवी शिक्षक त्या टेस्टचं विश्लेषण करणार आहेत. तुम्हाला तो प्रश्न असा का तसा का या सगळ्या बाजू समजून सांगणार आहे. अशा प्रकारचा कोर्स आपण सुरू केलाय. या कोर्सची फीज फक्त आणि फक्त 100च रुपये आहे. झालं. अशा प्रकारे टेस्ट सिरीजचा कोर्स 100 रुपयाला आहे. तो कसा जॉईन करायचा या अगोदर तुम्हाला अजून एक महत्त्वाची ऑफर सांगतो. तलाठी भरतीच्या 90 दिवसांच्या परिपूर्ण तयारीसाठी आम्ही तलाठी भरतीचा विशेष कोर्स डेव्हलप करत आहोत आणि तुमच्यासाठी तो मांडत आहोत. मग यामध्ये काय काय असणार आहे बघा. यामध्ये प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकाचं तलाठीच्या काठिण्य पातळीनुसार, लेवलनुसार तुम्हाला लेक्चर्स मिळणार आहे. प्रत्येक विषयाचा तज्ञ शिक्षक तुम्हाला ते अध्यापन देणारे लेक्चर. हे लेक्चर तुम्ही कितीही वेळा तुमच्या वेळेला कधीही पाहू शकता. अगदी ते लेक्चर, तो व्हिडिओ डाउनलोड सुद्धा करून ठेवू शकता की नेट नसताना, डाटा बंद असताना सुद्धा ते तुम्हाला कितीही वेळा पाहता येऊ शकतं. यानंतर त्या प्रत्येक विषयाच्या आणि प्रत्येक घटकाच्या PDF स्वरूपात नोट्स तुम्हाला देणार आहोत. या नोट्स तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता, प्रिंट काढू शकता, झेरॉक्स करू शकता. त्याच्यानंतर एक टॉपिक शिकवायचा झाला की लगेच त्या टॉपिकवरती तुम्हाला ऑनलाईन टॉपिक टेस्ट सोडवण्यासाठी पाठवणार आहोत. प्रत्येक टॉपिक, मग इतिहासाची प्राचीन इतिहास संपला की लगेच, भूगोलाचं खगोलशास्त्र संपलं की लगेच, अशा रीतीनं. याचबरोबर इयत्ता 4थी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या प्रत्येक धड्यावरची टेस्ट आणि त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला देणार आहोत. सरते शेवटी 10 ऑनलाईन टोटल टेस्ट 100 मार्कांच्या सर्व विषयांच्या तुम्हाला सोडवायला देणार आहोत. आणि या टॉपिक टेस्ट आणि टोटल टेस्ट या दोन्हींचंही एक्सप्लेनेशन, विश्लेषणाचे लेक्चर तुम्हाला पाठवणार आहे. आणि अशा या टोटल 6 महिने कालावधी असणारा, मात्र 3 महिन्यामध्येच आपण 100% सिलेबस कव्हर करणारा हा जो कोर्स आहे, हा कोर्स तुमच्यासाठी 5,000 रुपयांना आहे. या टोटल कोर्समधील या सगळ्या सुविधांची किंमत 5,000 रुपये आहे. मात्र माझे आदर्श स्थान, प्रेरणा स्थान
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आणि या भारताचा एक रणधुरंधर व्यक्तिमत्व, शूरवीर राजा, स्वाभिमानी राजा, शक्तिशाली राजा महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी 5% नाही, 10% नाही, तर 60% तुम्हाला डिस्काउंट देऊन हा कोर्स फक्त आणि फक्त 2000 रुपयांसाठी हा ऑफर स्कीम मध्ये मांडलेला आहे, तयार केलेला आहे। ही स्कीम मात्र फक्त आणि फक्त 19 मे 2022 पर्यंत असणार आहे। यामध्ये माझे अत्यंत महत्त्वाचे आदर्श प्रेरणास्थान विश्ववंदनीय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 14 मेला जन्मोत्सव येते, जयंती येते। या सगळ्या राष्ट्रपुरुषांना वंदन करून अशा प्रकारची स्कीम, अशा प्रकारची ऑफर 19 मे पर्यंत तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आणि म्हणून 19 मे पर्यंत हा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त ₹2000 मध्येच मिळणार आहे। आता हा कोर्स तुम्ही घेणार कसा, जॉईन करणार कसा? साधी सोपी गोष्ट आहे, नीट ऐका। अशा प्रकारचा लोगो असणार आपलं मास्टर माइंड अकॅडमी नावाचं ॲप आहे। प्ले स्टोर वरून ते ॲप डाउनलोड करा। डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्टोर नावाचा ऑप्शन आहे, STORE, त्यावर क्लिक केल्यानंतर अनेक कोर्स दिसतील। त्यामध्ये तलाठी भरती नावाचा विशेष कोर्स आहे, त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला BOY बाय असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तिथंच फोन पे, गुगल पे कुठल्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करून लगेच त्याच कोर्समध्ये वरती कंटेंट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा आणि लगेच विषयानुसार तुमचे लेक्चर सुरू होतील, टेस्ट सुरू होतील, नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील। दुसरी गोष्ट, काही जर अडचण आली तर हा माझा नंबर आहे, हा माझे दुसरे सहकारी मित्र सायंबर सर यांचा नंबर आहे। या दोनपैकी कुठल्याही नंबरवर कॉल करून तुम्ही शंका विचारू शकता आणि हे नंबर आमचे परमानंट नंबर आहे। अनेकांनी ॲडमिशन घेईपुरते मुलांना काहीतरी टेम्पररी नंबर दिले, ॲडमिशन घेतलं, पैसे भरले, नंबर बंद, चालू आहे तो उचलत बी नाही। अशी आमच्याकडे कधीच पद्धत नव्हती आणि कधीच नसणार आहे। याचबरोबर या लेक्चरच्या, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या या ॲपची लिंक पाठवणार आहे, त्या लिंकवरूनही तुम्ही ॲप डाउनलोड करून ठेवू शकता आणि या तलाठी भरतीच्या कोर्सची सुद्धा लिंक मी पाठवतो। ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तलाठी कोर्समध्ये जाल आणि तिथं तुम्ही बाय या ऑप्शनवर क्लिक करून पेमेंट करून लगेच कोर्स जॉईन करू शकता। चला, अशा रीतीनं तलाठी भरती 2022 ची परिपूर्ण तयारी कशी करायची, त्याचा अभ्यासक्रम, तयारीचं नियोजन, टाइम टेबल लक्षात कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टींची आपण उहापोह चर्चा केली, मनापासून चर्चा केली आणि या संवादातून मला विश्वास आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट, अतिशय चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला मिळणार आहे। तुम्हाला आगामी येणाऱ्या फक्त तलाठीच नाही तर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी भरभरून शुभेच्छा आहेत आणि याचबरोबर आशा व्यक्त करतो की हे लेक्चर, हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडला असेल तर कमेंटच्या रूपाने अवश्य कळवा। या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।